रिधोरा परिसरातील जनावरांना लंपीची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात लंपी आजाराने जनावरे त्रस्त झाली असून पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या गंभीर परिस्थितीतही वाढोणा बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी उपचारासाठी योग्य वेळी उपलब्ध नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी नशेच्या अवस्थेत जनावरांना उपचार करत असल्याचा आरोप स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांकडून होत आहे। नशेत उपचार करताना जनावरांना अपाय झाला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। जनावरांमध्ये लंपीची लक्षणे वाढत असल्यानेही कॅम्प नाही। रिधोरा, वाढोणा बाजार, देवस्थान परिसरासह अनेक गावांमध्ये जनावरांना लंपीची लागण दिसून येत आहे। अशा वेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन तातडीने कॅम्प घेणे आवश्यक असताना येथे मात्र अधिकारी 24 तास नशेतच राहत असल्याची ओरड पशुपालकांकडून होत आहे। याच अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी महिला बचत गटातील पशुसखींना असभ्य वागणूक दिल्याचा आरोपही समोर आला आहे। याबाबत पशुसखी व पशुपालकांनी लवकरच औपचारिक तक्रार दाखल करण्याचे संकेत दिले आहेत। पशुपालकांचा संताप, बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही? जनावरांचा आजार दिवसेंदिवस वाढत असताना अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कोण कारवाई करणार, असा संतप्त व्यक्त करण्यात येत आहे। सरपंचाची प्रतिक्रिया। उमेश गळुकार, सरपंच रिधोरा, हे म्हटले की परिसरातील जनावरांना लंपीची लागण झाली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन कॅम्प घेणे आवश्यक आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत कोणताही कॅम्प घेण्यात आला नाही। माझ्या गावातील देवस्थानच्या जनावरांना लंपीची लागण झाली असता मी स्वतः ती जनावरे खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले। जर अधिकारी नशेत राहून जनावरांचा उपचार करत असतील तर निश्चितच संबंधितांनी त्यांच्यावर कारवाई करावी। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।